सुरुवात कशी करायची, कुठून करायची, की मी हे करू शकते का, कसं ग्रो करायचं, लोकांना काय पाहिजे, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत. प्रत्येक वेळी बिझनेस दुसऱ्याकडे बघूनच मिळतो का, की ह्याने हे चालू केलंय चल मी चालू करते, असं नाही होत. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजकाल महिला प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक करताना दिसतात. त्यामध्ये पूर्वी कसं व्हायचं की चूल आणि मूल ही संकल्पना होती, मात्र त्याला छेद देणाऱ्या आता महिला या प्रत्येक क्षेत्रात आपल्या स्वतःसोबतच देशाचं नाव अभिमानानं उंचावतायत. यापैकीच एक अशी महिला जी गृहिणीपासून व्यवसायापर्यंत जिने झेप घेतली त्या आपल्या सोबत आहेत श्वेतांबरी शेटे मॅम. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये तुमचं स्वागत. खरं तर पहिल्यांदा मला असा प्रश्न विचारावासा वाटतो की तुमची एक गृहिणी आणि तिथून पुढे व्यवसाय, ही जर्नी कशी होती तुमची? मी लग्नानंतर जॉब करत होते, म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच एक साधारण 6 ते 8 वर्ष मी कॉर्पोरेट फील्डमध्ये होते. आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सी डिलेव्हरीनंतर काही वर्ष मी घरामध्ये होते, जे की गृहिणी म्हणू शकतो आपण, फुल टाईम. त्यानंतर मला बऱ्याच गोष्टी फेस झाल्या, जे पोस्ट डिलिव्हरी प्रत्येक बाईला कुठल्या कमी अधिक प्रमाणामध्ये होतं, की केसांचे प्रॉब्लेम्स येतात, स्किनचा प्रॉब्लेम येतो, की माझे केस प्रचंड गळत होते, इतके की तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत, पांढरे झाले होते आणि स्किन खूप खराब झाली होती. खरं तर ना, स्कूल कॉलेजमध्ये बघितलं तर हे माझे सगळे प्लस पॉईंट्स होते, की मला ओळखताना माझ्या स्किनवरून ओळखलं जायचं, की अरे ती छान स्किन असणारी, असं वगैरे जे कॉलेज शाळामध्ये असतं तशी होती. आणि सडन हा इतका ड्रास्टिक चेंज का? कारण सगळा फोकस आपला ऑफकोर्स बाळावर असतो पोस्ट डिलेव्हरी, आणि बाळाला जास्त महत्त्व आणि स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष. सो सेम माझ्याही बाबतीत तसंच झालं. इतके सगळे प्रॉब्लेम्स फेस केल्यानंतर मलाच रिअलाईज झालं की उगाच कुठले तरी काहीतरी प्रोडक्ट्स ट्राय करून ऑलरेडी झालेले जे मार्केटमध्ये होते त्यांचा काहीच परिणाम होत नव्हता. सो जे माझे प्लस पॉईंट होते आणि त्याच्यासाठी मी जे काही आधी करत होते तेच मी पुन्हा केलं पाहिजे, हे मला रिअलाईज झालं. मग मी घरातल्या घरात बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या, जसं की उटणं बनवलं, तेल बनवलं, आवळा रिठा शिकेकाईचा शॅम्पू बनवला. आणि मग त्याचे मला रिझल्ट्स पुन्हा एकदा नव्याने दिसायला लागले, की ओके हे सूट होतं आहे मला. मग माझ्या आजूबाजूला ज्या कोणी माझ्या मैत्रिणी होत्या सेम एजच्या, किंवा मी ज्या सोसायटीत राहत होती तिथल्या काही जण होते, त्यांनी मला अप्रोच केला, की त्यांनी ती माझी जर्नी बघितली खूप जवळून, की अरे तू खूप अशी डाऊन फेजला गेली होती आणि आत्ता पुन्हा तू नॉर्मलला आली आहेस, पुन्हा तुझी स्किन आणि हेअर छान झालेत, काय केलंस, काय वापरलंस? तर म्हटलं नाही, मी स्वतः प्रोडक्ट बनवून वापरले. त्यांचं असं झालं की आम्हाला दे, आम्हाला डायरेक्ट बनवून दे, आम्ही ते वापरतो. मग मी हळूहळू त्यांना बनवून द्यायला लागले. मग असं झालं की त्यांच्याकडून आणखीन लोकांच्या ऑर्डर्स यायला लागल्या, जे बेसिक व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवला जातो, अगदी बेसिक ब्रँडिंग लेबलिंग केलं जातं, तसंच माझा पण बिझनेस चालू झाला. आणि मग पोस्ट करोना ह्या सगळ्यामध्ये माझा नवरा इन्व्हॉल्व्ह झाला, की जो स्पेशली मार्केटिंग हे त्याचं स्ट्रॉंग पॉईंट आहे, किंवा टेक्निकल. मग तो सगळ्या गोष्टी हँडल करायला लागल्या. आणि मग सोशल मीडियावर आल्यावर मात्र हे मोठं झालं किंवा ग्रो झाला आमचा बिझनेस. गृहिणी ते एक वेल नोन बिझनेस वुमन हा प्रवास तर होता, त्याबरोबर लग्न झालं, त्यानंतर गृहिणी म्हणून बाळाची जबाबदारी आली. या सगळ्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा कसा मार्गदर्शक ठरतो? खूप जास्त. कारण बऱ्याच तारेवरची कसरत असते, बऱ्याच गोष्टी हँडल करायच्या असतात ॲट अ टाईम. माझी आई हिने ना पहिल्यापासून मला खूप पाठबळ दिलेलं आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीला नाही म्हटलेलंच नाही. कदाचित वडिलांनी नाही म्हटलं काही गोष्टींसाठी. जसं मी रत्नागिरीतून पुण्यामध्ये आले तेव्हा वडिलांचा माझा पूर्ण विरोध होता, की काही नाही, जे काही करायचं ते इथेच करायचं. पण आईने मला सांगितलं की तू जा, तू काय म्हणतात, तुला स्कोप ग्रोथ छान मिळेल तर तू जा पुण्यामध्ये. जर मी पुण्यात आले नसते तर कदाचित हे झालं नसतं. सो सगळ्यात पहिलं माझ्या आईने खूप जास्त लहानपणापासूनच बॅकिंग केलेलं आहे, फ्रीडम दिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे माझे सासरे हे पोस्ट मॅरेज म्हणता येईल, की लग्नानंतर आईवडील तर सगळ्याच मुलीला सपोर्ट करतात. पण माझ्या सासऱ्यांना जेव्हा कळलं की मी स्वतःचा बिझनेस करते, कारण ते स्वतः एक बिझनेसमॅन आहेत, 83 इयर्सचे आहेत ते. आणि हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा ते खूप खुश झाले. आणि त्यांनी सांगितलं की तुला जे काही लागेल ना, भांडवल लागेल, पैसा लागेल तुझ्या बिझनेससाठी, तो अजिबात बँकेत वगैरे जायचं नाही,
मी देईन तो. सो कोणाकडेही मागायचं नाही, तुझा सगळं हे मी करेन. आणि त्यांना आत्ताही ते बघताना इतकं प्राऊडफुली, किंवा त्यांचा जेव्हा मला फोन येतो, कसं वाटतंय, कसं चाललंय, छान चाललंय ना, काही लागतंय का, हे अगदी आपुलकीने विचारतात ते. सो खूप महत्त्वाचं असतो की आपल्याला सगळीकडूनच, म्हणजे माझा नवरा हा माझा सगळ्यात मोठा सपोर्टर आहे, त्याच्याशिवाय शक्यच नाही आहे. कारण बऱ्याच गोष्टी आम्ही ना इक्वली डिवाईड केलेल्या आहेत. काही गोष्टी तो बघतो, काही गोष्टी मी बघतो, त्यामुळे सोपं होऊन जातं ते. येस, फॅमिलीचा सपोर्ट खूप मॅटर करतो माझ्यासाठी तरी. आणि त्यांनीही तुमच्या बिझनेसमध्ये हातभार लावला असं तुम्ही येस म्हटलात. येस. नक्की काय कसं तुमचं मॅनेज होतं? या तर तो आमचं ना बॅकग्राऊंड दोघांचंही बघाल, म्हणजे माझं सासर माहेर दोन्हीकडे सगळे मोस्टली बिझनेस करतात. सो सगळ्यांचे काही ना काहीतरी बिझनेसेस आहेत. सो माझा नवराच असा होता की जो जॉब करत होता, तर मग त्याची आवड मुळातच ऑफकोर्स बिझनेस होती. आणि माझी पण ते थोडंसं बाळकडू मिळतं नाही का, तसं ते लहानपणापासून वडिलांचा बिझनेस होता, मामांचे वगैरे सगळ्यांचे बिझनेस, त्यामुळे असं होतं बॅक ऑफ द माइंड की स्वतःचं काहीतरी करायचं. तर मग ते कुठे आणि कसं करावं ते समहाऊ कळत नव्हतं. बऱ्याच गोष्टी आम्ही ट्राय करत होतो. मी कोकणातली आहे, मग आंबे विकणे आलं, किंवा मोदक, उकडीचे मोदक, सोलकढी, या गोष्टी आम्ही सायमल्टेनियसली सगळं ट्राय करत होतो, काहीतरी वर्क होईल अशा हिशोबाने. पण तो जेव्हा याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाला, तर टेक्निकल गोष्टी हँडल करणं फार गरजेचं असतं, जे त्याने स्वतःवर घेतलं. आणि तो जेव्हा टेक्निकल हँडल करायला लागला, मग ते फेसबुक ॲड्स असतील किंवा इंस्टाग्रामवर आपण कसे दिसलो पाहिजे, कसं मार्केटिंग करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी तो हँडल करायचा. आणि त्याच्यामुळे तो स्कोप वाढत गेला. मग आम्ही सेलिब्रिटीज किंवा टी व्ही सिरियल्सवरचे ॲक्टर ॲक्ट्रेस ह्यांना अप्रोच केला. सो त्यांनाही ते प्रोडक्ट इतके सुंदर, म्हणजे त्यांनी ना विश्वास ठेवला आमच्यावर, की माझे असे 1-to-1 सेशन्स व्हायचे त्यांच्याबरोबर. सो त्या बोलण्यातून त्यांना असं वाटायचं की नाही, ही काही खोटं बोलणार नाही, किंवा ही आम्हाला छान मदत करेल. आणि मग दिलेले प्रोडक्ट्स त्यांनी विश्वास ठेवून वापरल्यामुळे त्यांनाही त्याचे रिझल्ट आले. छान चालू झालं ते. या सगळ्या सुरुवातीच्या काळात म्हणजे हा तुमचा जो प्रवास आहे, तर काही आव्हानंही होती. काय आव्हानांना तुम्ही सामोरं गेलात त्यावेळी? बरीच होती. कारण बिझनेस सुरू केला होता, याआधी छोट्या छोट्या गोष्टी करून बघितल्या होत्या. पण ना फुल फ्लेज बिझनेस करणं हे कुठल्याही बाईला शक्य नाही होत, कारण घर सांभाळायचं असतं, मूल सांभाळायचं असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करणं थोडंसं अवघड जातं. मग कोणीतरी सपोर्टला असेल ना, तर त्या गोष्टी अवघड. मग हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान होतं, की माझ्या मुलीला पण वेळ द्यायचा आहे, तिलाही सांभाळायचं आहे, घरही व्यवस्थित, घराकडेही लक्ष द्यायचं आहे, आणि बिझनेस माझी आवड म्हणून करायचं आहे. सो सुरुवात कशी करायची, कुठून करायची, इथपासनं होतं की मी हे करू शकते का. कारण ना खूप लो कॉन्फिडन्स होतो जेव्हा आपली ॲपिअरन्स, म्हणजे आपले लुक्स, स्किन आणि हेअर हे जेव्हा तितकेसे इम्प्रेसिव्ह नसतात, तेव्हा ना समहाऊ कॉन्फिडन्स खूप लो झालेला असतो. मग स्वतःवरच डाऊट येतो, जसा मला फार यायचा, की मी हे करू शकेन का, मला हे जमेल का, मी उगाच रिस्क घेत नाही आहे ना खूप मोठी, असं खूप लो कॉन्फिडन्स हा होता. पण मी जे बनवत होते त्याच्यावर मला फुल कॉन्फिडन्स होता, कारण मी ते स्वतः बरीच वर्ष वापरलेले होत्या गोष्टी. कसं ग्रो करायचं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं, की सुरू तर केलं आहे, छोट्या प्रमाणात आहे, पण ते आणखीन लोकांपर्यंत जायचं कसं. तोपर्यंत सोशल मीडियाचं नव्हतं डोक्यात. आणि जेव्हा सोशल मीडियावर गेलो, तेव्हा इतके अननोन किंवा जे माहिती नाही आहेत अशा लोकांनी जेव्हा वापरले प्रोडक्ट्स, ऑर्डर केल्या, त्यांचे रिव्ह्यूज आले, तेव्हा मात्र खूप छान वाटलं. खूप असे मोठे काही आव्हान नव्हते, कारण ना मला असं फार वाटतं की कुणीही आपल्याला आवडतं ती जी गोष्ट बिझनेस किंवा आपलं फील्ड करिअर म्हणून निवडलं ना, तर गोष्टी रादर सोप्या होतात, त्या तितक्या अवघड नाही वाटत. सो मला मागे वळून बघताना असं नाही वाटत की बापरे मी काहीतरी हे केलं का, तर नाही, कारण माझ्या आवडीचं होतं. अगदी 10-10, 12-12 ताससुद्धा मी करते किंवा करत होते. पण तरीही पुन्हा मुलीसाठी काहीतरी तिने हट्ट केला तर उभं राहून तिच्यासाठी काहीतरी किचनमध्ये करून द्यायची ही माझ्यात ताकद असते, कारण ते 10-12 तास माझ्या आवडीसाठी घातलेले असतात. आता मुलीचा वेळ असतो. सो मोठी आव्हानं नव्हती, छोटी छोटी होती, जी मी ओव्हरकम केली. अच्छा, आता सध्या कशी वाटचाल चालू आहे? आत्ताची वाटचाल खूप छान चालू आहे. आता
आणखीन स्कोप दिसतो आहे की कुठे कुठे वेगवेगळ्या गोष्टी आम्ही नवीन ट्राय करू शकतो, कुठे अप्रोच करू शकतो. लोकांना माझी स्टोरी आवडते आहे, मी कशी इथपर्यंत आली आहे हे बघायला आवडते. जे मला ओळखत आहेत त्यांना खूप प्राऊड फील होतं आहे. आता ही पुढे काय करणार आहे ह्याच्याकडे सगळ्यांचं फार लक्ष आहे. सो आमचे प्रॉडक्ट्स आणखीन क्वालिटी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही. त्याच्यामध्ये आणखीन व्हरायटीज आणायचा किंवा आणखीन लोकांना काय पाहिजेत, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे डोक्यात घेऊन ते वाढवायचा प्रयत्न आमच्या डोक्यामध्ये नक्कीच आहे. जो व्यवसाय तुम्ही करता, हा व्यवसायासोबतच मी म्हणजे पाहिलं तुमचं जे काही सोशल मीडियावरती तुम्ही आहात, तर सेलिब्रिटी देखील तुम्हाला अप्रोच होत आहेत. सेलिब्रिटींना देखील तुमचे प्रोडक्ट्स आवडत आहेत. तर हा अनुभव कसा होता? येस. सो सोशल मीडियावर आल्यानंतर सोशल मीडियावर वाढवायचं कसा बिझनेस, तर कोलॅबोरेशन्स जे असतात त्याच्यामध्ये आम्ही जे नोन ॲक्टर ॲक्ट्रेस आहेत, मराठीवर आम्ही फोकस केला. तर त्यांना आम्ही मेसेजेस पाठवायचो इंस्टाग्राम थ्रू. सो त्यांना आम्ही अप्रोच केल्यानंतर जेन्युइन त्यांना वाटलं आणि मग त्यानंतर त्यांनी सेशन्स थ्रू, मी जे म्हटलं ना आमचे 1-on-1 सेशन्स व्हायचे, त्या सेशन्समधून मी त्यांचं ऐकून घ्यायचे की त्यांना ऑफकोर्स आपल्याला जर इतके प्रॉब्लेम्स आहेत, जे मी खूप जास्त मेकअप नाही करत आहे किंवा खूप काही एक्सपेरिमेंट केसांवर नाही करत, त्यांचं तर ते फील्डच असतं. सो रोज 18-18, 12-12 तास मेकअप वेअर करावा लागतो, हेअरचे काही ना काहीतरी गोष्टी कराव्या लागतात. तर त्यांना खूप जास्त हेअर आणि स्किनचे इश्यूज असतात. पण ते ऐकून घेऊन त्यांना करेक्टली गाईड केल्यानंतर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला की ओके, की ही जे सांगते ते बरोबर आहे. आयुर्वेदामध्ये या गोष्टी कुठे ना कुठेतरी आपण ऐकलेल्या असतो. सो ते कनेक्ट झालं आणि मग त्यांनी विश्वास ठेवून ते प्रॉडक्ट्स वापरले आणि त्यांना ते खूप छान सूट झाले. त्यांचे रिव्ह्यूज खूप छान छान आले. सो असा हा सोशल मीडियामधला बार्टर किंवा कोलॅब म्हणता येईल, असं आम्ही सेलिब्रिटींसोबत केलं. प्रत्येकाला असं वाटतं की उद्योजक व्हावं, पण खरं तर यासाठी तेवढी क्षमता पाहिजे, तेवढा संयम पाहिजे आणि तेही तुम्ही म्हणजे मुळात क्वालिटी पाहिजे बिझनेस करायचा असेल तर. नव्या पिढीला या क्षेत्रात येण्यासाठी त्यांना काय सांगाल, काय संदेश द्याल? जसं मी म्हटलं तसं की मला ना माझी आवड शोधता आली आणि मी त्या माझ्या आवडीचा बिझनेस केला. सो तुम्हाला जर तुमची आवड कळली की मला काय आवडतं आहे किंवा मला कशामध्ये मी स्ट्रॉंग आहे, मला कशामध्ये नॉलेज आहे, मी कशी लोकांना उपयोगी पडू शकते, लोकांच्या कशी उपयोगी पडू शकते, हे जर तुम्हाला क्लिक झालं ना की तुम्हाला बिझनेस मिळाला, असं मला तरी वाटतं. की प्रत्येक वेळी बिझनेस दुसऱ्याकडे बघूनच मिळतो का, की ह्याने हे चालू केलं चल मी चालू करते, असं नाही होत. मग तो काही दिवसांपुरता चालतो, सक्सेस रेट कमी असतो त्याचा. पण जर जे माझ्या हातून आलं आहे, हे जे मला आवडते आणि मला माहिती आहे की ह्यातून मी काहीतरी समोरच्याला छान देणार आहे, तर अशा गोष्टींचा तुम्ही बिझनेस म्हणून विचार करा, तर ते नक्की वर्क होतं आणि छान पुढे. मी एक उदाहरण आहे त्याचं. तर या होत्या श्वेतांबरी शेटे, ज्यांनी गृहिणी असल्यापासून तो आत्तापर्यंतचा प्रवासात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सुखकर चाललाय असं आपण म्हणू शकतो. तुम्हालाही त्यांच्या प्रवासाविषयी काय वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.